कसे तुम्ही सगळे, तुम्हा सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही घरातून बाहेर निघालो, आता आलो भिगवण चौकामध्ये। भिगवण चौकामध्ये सासूबाईंच्या गळ्यामध्ये होती बोरमाळ, ती बोरमाळ खूप खराब झाली, तर त्या म्हणले रिप्लेस करायची, तर ते आपण घेतलेली ती PNG मध्ये घेतलेली रिप्लेस करायची म्हणून आता निघालोय। मिताली पण आली सोबत, सासूबाई मागं आपल्या बडबड कर। एवढं ऊन आहे ना, एवढं ऊन आहे, थोडं पण चाललं आहे ना, म्हणजे चालूच वाटत नाही अक्षरशः, एवढं ऊन आहे बापरे। मला आत्ता विचार आला, म्हटलं मुलांचं स्कूल असल्या उन्हामध्ये असतं, यांना हाफ डे म्हणून लागलाच नाही तर टीचर्स लोकांना सांगावं की बाबा प्रयत्न करून बघा हाफ डे वगैरे होतोय का। तेच दाखवायला फोन केला, एवढं ऊन आहे ना, खूप प्रचंड ऊन आहे, थोडं पण चाललं आहे। तर तुम्हाला आता गेल्यानंतर दाखवतो बोरमाळ एक्सचेंज करून काय घेतो की नाही, काय आवडतंय का, त्या बजेटमध्ये काय बसतंय का ते बघावं लागेल। आता दागिने एवढे महाग झाले, तर बोरमाळाचं काही एवढं खूप जास्त काही वेट नाही आहे, तर त्यामध्ये येऊन काय येणार आहे बघू। आताच PNG मध्ये आलो आहे, PNG मध्ये आलो नाही तर थंडगार अशी ACची हवा चालू झाली, छान वाटते। आता फक्त सासूबाई त्यांना काय घ्यायचं काय नाही, म्हणलं तुम्ही बघा तुम्हाला काय आवडते ते घ्या। तर बघा आता PNG मधून घेतलेली बोरमाळ आहे, आणि त्याच्यावरती त्यांचा होलमार्क दिसत नव्हता म्हणे, तर त्यामुळं हे जाळून घ्यायला लागले। बघू आता त्याचं वजन किती भरते। असं तर वजन त्याचं 4 ग्रॅम 400, अर्ध्या तोळ्याला 200 ग्राम 200 मिली कमी होतं। आता किती भरते बघू। ते खाली पडते ते काय, ते लाख असते आतमध्ये, मनी चेपले नाही जायला पाहिजे ना, हो ना, त्यामुळे लाख। लय पुढं हाणू नका। तर बघा घेताना ही बोरमाळ होती 4 ग्रॅम 800, आणि आता ते त्यांचीच बोरमाळ होते, आणि ते म्हणले ते जाळून वगैरे घ्यावं लागेल, लाख वगैरे भरले असेल तर जाळून माझ्या समोरच घेतली। आता वजन 4 ग्रॅम आणि 120 मिली, किती फरक आला बघा, 700 मिलीचा फरक आला, खूप अवघड आहे। तोपर्यंत आमच्या बारामती शाखेचे मॅनेजर आहेत या ठिकाणी, त्यांची ओळख करून देतोय मी। हातच्या लागी कर। चरण सिंह बडगुजर सर आहेत या बारामती शाखेचे शाखा प्रमुख, ब्रांच मॅनेजर। अतिशय नम्रपणे, तितक्याच प्रामाणिकपणे आणि आपुलकीनं आपल्या सगळ्यांना सेवा देणारा आमचा स्टाफ आहे। याबद्दलही आपल्या काही सूचना असतील तरी आम्हाला आपण जरूर सुचवत जा, सांगत जा। आपलेपणानं आम्ही ते स्वीकारू आणि त्यामध्ये नक्की बदल करू। आपले कोणी नातेवाईक, मित्र, पाहुणे जरी खरेदीला आले तरी त्या बाबतीत आपल्याला बदल करता येईल, सुधारणा करता येईल। जो बदलतो तोच पुढे जातो, तो सुधारतो तोच पुढे जातो, जो आव्हाने स्वीकारतो तोही पुढे जातो। खूप गडबड चालू आहे, माझं कसं जास्त क्लास होतील, मी कशी विनर होईल यासाठी प्रयत्न करणं साहजिक आहे, नॅचरल आहे। गाडेकर मॅडम तुमचे क्लास पाडले जात आहेत का पडतायत बघा बरं का। भरपूर क्लास खाली पडलेले आहेत आता, मला ते आपण थांबायला हवं। युअर टाइम एंड्स नाव, स्टॉप, थांबा, करा काउंट दादा, 1 2 3 4 5 6 गाड्या। धुळा बापू कोकरे म्हणून हॉस्पिटल आहे अशोकनगरमध्ये, इथं आले
तर इथं मला बरेच महिना 1.5 महिने चाललं, खूप शरीर थकल्यासारखं होतं, खूप आजारी वगैरे असल्यासारखं. पण ताप नाही आहे, सर्दी नाही आहे, खोकला नाही आहे. मग डॉक्टरांकडून चेकअप करून घेतलं तर त्यांनी आता ब्लड टेस्ट दिल्यात, त्या ब्लड टेस्ट करून घ्यायच्या. ब्लड टेस्ट करते, बघू आता त्यामध्ये काय येते की नॉर्मल येते. आणि त्यातच अंजलीला पण इथं ॲडमिट केलं होतं. अंजली तर तुम्हाला माहितीच आहे, किरणची बायको, तिला ॲडमिट केलं होतं. तर तिला पण भेटण्यासाठी आली, म्हणलं त्यासोबतच दाखवून घ्यावं.